गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, आपण जर काल रात्री US मार्केट जर पाहिलं तर US मार्केट हे ग्रीनमध्ये क्लोज आहे आणि बेसिकली त्याच्यामागे रिझनही तसंच आहे. कारण क्रूड ऑइल देखील फॉल झालेला आहे चांगल्यापैकी. जे ब्रेंट क्रूड आहे, WTI क्रूड आहे, तर ते $80 आसपास आलेलं आहे. आणि याच्यामागे बेसिकली रिझन दोन आहेत. एक म्हणजे USची जी क्रूड ऑइल इन्व्हेंटरी आलेली आहे तर ती बेटर दॅन एक्सपेक्टेड आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मिडल ईस्टमध्ये जे काही आता टॉक्स सुरू होण्याची पॉसिबिलिटी निर्माण झाली आहे, तर त्या दोन्ही गोष्टींमुळे आपल्याला क्रूड ऑइलमध्ये एक मोठा फॉल पाहायला मिळाला आहे. तर आता आपल्या मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या मार्केटमध्ये काल मंथली एक्सपायरी होती आणि आज नवीन सिरीजचा पहिला दिवस आहे. म्हणजे आता ऑफिशियली सप्टेंबर महिना जो आहे तो सुरू झालेला आहे. तर इथनं मागचं जर गेले 3-4 महिन्याची जर हिस्ट्री आपण चेक केली तर आपल्याला असं जाणवतं की महिन्याच्या पहिले 3 ते 4 दिवस म्हणजे नवीन जो काही ट्रेडिंग मंथ सुरू होतो तेव्हा, तर तेव्हा मार्केट बुलिश राहतं आणि त्यानंतर मग पूर्ण महिनाभर मार्केट साईडवेज किंवा बेरिश झोनमध्ये राहतं. म्हणजे त्या हिशोबाने जर पाहिलं तर आज, उद्या आणि परवा म्हणजे साधारण या आठवड्याच्या एंडपर्यंत मार्केट हे बुलिश राहण्याची पॉसिबिलिटी आहे. आणि मग त्यानंतर कशा गोष्टी प्लेआउट होतात ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. जर आपण डेली कॅन्डलस्टिक पॅटर्नवरती जर चार्ट पॅटर्न पाहिला तर काल एक एंगल्फिंग कॅन्डल क्रिएट झाली. एंगल्फिंग कॅन्डल म्हणजे काय की 2-3 दिवसाचा जो काही हाय आणि लो आहे, तर त्यापेक्षा खालचा लोही ती लावते त्याच दिवशी आणि त्यापेक्षा जास्तीचा हाय देखील ती त्याच दिवशी लावते. आणि काल ग्रीन कॅन्डल तयार झाल्यामुळे आपण पाहू शकतो की एक बुलिश एंगल्फिंग पॅटर्न जो आहे तर तो तिथे क्रिएट झालेला आहे. तर मग आता तो सक्सेस होणार का हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. आता जर टेक्निकली जर पाहिलं तर 24,500 वरती खूप जास्त कॉल आणि पुट रायटिंग दोन्हीही झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे आपण त्याला शॉर्ट स्ट्रॅडल म्हणतो. तर त्याचा कंबाईन प्रीमियम येतो साधारण ₹500 आसपास मंथली, वीकली. तर मग आता जर आपण हे जर पाहिलं तर साधारण डाऊन साईडला 24,000, अप साईडला 25,000 इथपर्यंत जाईपर्यंत जास्त काही जे काही शॉर्ट स्ट्रॅडलवाले आहेत तर त्यांना जास्त टेन्शन नाही आहे हे लक्षात घ्या. म्हणजे तो ओपन इंटरेस्ट खूप जास्त चांगलं काम करू शकतो. जर मार्केट 24,500 क्रॉस करून वरच्या साईडला जर जाऊ लागलं तर मग मात्र आपण म्हणू शकतो की मार्केट एक बॉक्स ब्रेक करून जो 24,000 ते 24,500चा होता तर तो ब्रेक करून वरच्या साईडला जाऊन सस्टेन करेल. तर मग आता पाहावं लागेल की नक्की काय होतं ते. आता मार्केट मध्यंतरी एवढं पडत असतानाही फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर हे नेट बायर्स होते आणि कालही त्यांनी बाईंग केल्याचं पाहायला मिळतं. काल साधारण त्यांनी 1,500 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं आहे, तर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 250 कोटींच्या आसपास बाईंग केल्याचं पाहायला मिळतं. जर आज आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करतं आहे की मार्केट साधारण 80 ते 100 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन करेल. ज्याला बेसिकली मेजर रिझन हेच आहे की ग्लोबल मोमेंटम आज थोडासा बरा आहे आणि प्लस क्रूड ऑइल जे फॉल झालेलं आहे तर ती गोष्ट आपल्या इंडियन स्पेशली मार्केटसाठी चांगली आहे. आणि जर काही टॉक्स जर US आणि इराणमध्ये होणार असतील तर तीही गोष्ट अगेन आपल्यासाठी पॉझिटिव्ह ठरते. तर होप सो पाहूयात काय होतं ते. तर मग अशा पद्धतीनं जास्त तर काही नाही आहे, परंतु स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन मात्र सुरू राहतील. त्यातल्या त्यात आज जिओ फायनान्सची AGM आहे, ॲन्युअल जनरल मीटिंग दुपारी 2 वाजता. त्यामुळे जिओचा स्टॉक देखील आज फोकसमध्ये राहण्याची हायली पॉसिबिलिटी आहे. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.